मंडळी, साल युद्ध 1660. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वरवंट फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं फावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजी राजे, बाजी प्रभू आणि 600 बांधल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले, तर दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बार पडवा. तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं. आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंब जगदंब जगदंब. आऊसाहेब, शिवबा शिवबा. आऊसाहेब, वापस क्यों आए? आकर वापस आकर वापस अरे वो लोग हमारे लिए मोदू जैसे. हमारा नाम शास्ता खान है. शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो. तुम लोग शिकस्त खा के खून उठाए हमारे सामने चले आते हो. इतना असला, इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सीवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है. क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा. क्यों? एक और शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं. थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आप में. लाओ गुस्ताखी माफ कीजिए, लेकिन वो औरत शिवाजी की माँ है. गर्दन खान कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय बागर साहिबा. शुक्रिया हुजूर.
आप बेफिक्र रहिए। कोकण पे जलसा कोई मुश्किल बात नहीं, पूरा कोकण मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। बहुत खूब। सुभान अल्लाह, बहुत खूब। यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। शिवबा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवलं. वय राजन वाणीच को केलाय त्या खानानं. कोणतरी आमदार खान सरदार नेमलाय म्हणून. माणूस शैतान आहे शैतान. माणसं जितके जाऊन मारले होते ना, त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. या बहिरीजी, खानाची काय खबर? राज उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूयात. कारतलब खान उजबेगी. बोला, गलती हो गई हुजूर। आपके मुल्क में हमने बदतमीजी की, इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर। ए राज म्हण राज. राजू, हम पे रहम कीजिए राजा जी, हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी। आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई, हमें ढंग से जाने दीजिए। दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी, हमें जाने दीजिए। शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार है. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है, वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजभर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा, इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. चली है आपने. वहां राजगढ़ पे शिवाजी छुप के बैठा है और हमारी फौज ने अब तक तो कोंकण पे कब्जा किया होगा. नामदार खान, 3 साल हो गए हम यहाँ शिवाजी के लाल महल में आए हैं. शिवाजी कुछ भी नहीं कर सका और कितने दिन छुपेगा वो. आखिर यहाँ आके हमारे सामने उसे झुकना ही पड़ेगा. हुजूर, कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ रहे हैं. लानत है कारतलब खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. कुछ बोलते क्यों नहीं? और आप राय बागन साहिबा, आपकी जुबान तो तलवार से भी तेज चलती है ना. आप क्यों चुप है? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन क्या है हमारी फौज? हमारे सिपाही सिर्फ पैसों के लिए खेत में खड़े किए हुए बिजुर्गे हैं, बिजुर्गे. और दूसरी ओर वो मराठी मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए. कहां से भी, किधर से भी आ सकते हैं वो. माफ कीजिए नवाज साहब, लेकिन हमें तो डर है कि कहीं शिवाजी यहाँ ना आ जाए. क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है. मुझे लगा जीवा है. या माय माय माय
शिवरायाला संजय माणूसराव भाग्याला कंक बाजूला बसलीला ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले भगवा वाड माई सौराज्य गान गाई 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 वाड माई अरे झोपते आहेस का वासुदेव? मुजरा राजा बाहेर एक जोगत्या आलाय आणि तुम्ही बोलले असं म्हणते. जोगत्या वयजी येऊ द्या. पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गणी उठलाच तर इशारत करा. आम्ही या खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. हाँ, और याद रखना मेहनत सख्त करो. हाँ. कौन है वहाँ? अरे बताओ कौन है? कौन हो तुम? तुमने जो हमारा मुख आदेश किया है वो हमें वापस दे दो. तुझा केव्हापासून झाला? हे स्वराज्य तर रयतेचं, शेतकऱ्यांचं आणि साधू संतांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून पळून गेला. आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. अरे